सांस्कृतिक आणि धार्मिक नाशिकची ओळख आता क्राइम कॅपिटलकडे होऊ पाहत असतानाच नाशिक शहर पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। नाशिक शहर पोलिसांचे कर्मचारी थेट रस्त्यावरती उतरलेले आहेत। या नाशिक पोलिसांच्या स्टॉप अँड सर्च मोहिमेच्या माध्यमातून नाशिक शहर पोलिसांकडून रस्त्यावरती उतरवून संशयास्पद आढळणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे। संशयास्पद आढळल्यास त्यांना बाजूला घेऊन त्यांच्या वाहनांची तपासणी केली जात आहे, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे, वाहन चालकांकडे चौकशी केली जात आहे आणि या माध्यमातून नाशिक शहर पोलिसांची आपल्याला कारवाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या सर्वच पोलीस ठाण्यात अशा पद्धतीची कारवाई जी आहे ती सुरू आहे। खरं तर सोनसाखळी चोरी असेल, दुचाकी चोरी असेल, यासह अवैधरित्या होणाऱ्या अंमली पदार्थांची तस्करी असेल, या सर्व गोष्टींवरती प्रतिबंध घालण्यासाठी, आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलीस रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि अशा पद्धतीनं संशयास्पद वाहन चालकांची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहोत आणि या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची जी आहे ती पोलिसांकडनं तपासणी केली जात आहे, चौकशी केली जात आहे। वाहन चालकांकडे देखील चौकशी केली जात आहे। लायसन असेल, कागदपत्र असेल, आरसी बुक असेल यांची मागणी केली जात आहे। नाशिक शहरात वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तांकडून स्टॉप अँड सर्च ही जी मोहीम आहे ही हाती घेण्यात आलेली आहे आणि या मोहिमेअंतर्गत अनेक टवाळखोरांवरती कारवाई जी आहे ती देखील करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नाशिक शहर पोलिसांच्या या उपक्रमाचं आता नाशिक शहरातील नागरिकांकडून देखील जे आहे कौतुक केलं जात आहे आणि या कारवाईमुळे आता गुन्हेगार असतील किंवा टवाळखोर असतील यांचे देखील धाबे दणाणल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।